हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। खरंच आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, माझ्यासाठी तर खूप छान आहे आणि हे रिव्हील करण्यासाठी बरेच दिवस गेलेले आहेत आणि ते कोणासोबतही शेअर मी केलेलं नव्हतं आणि आता बरेच दिवस झाले घराचं काम वगैरे सगळं चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडे व्हिडिओ पण येत नाहीत किंवा बाकीच्या गोष्टीतून दुर्लक्ष होतं। कारण सगळ्या जबाबदारी सोडून, आपलं कर्तव्य सोडून, सगळ्या घरातल्या गोष्टी सोडून जर व्हिडिओकडे लक्ष दिलं तर घरचे पण थोडेफार वैतागतात की बाबा घरातली कामं सोडून हेच म्हणजे स्वतःकडेच लक्ष देणं वगैरे, तर त्या गोष्टी होतात। तर त्याच्यामुळे फक्त व्हिडिओकडेच लक्ष न देता घरातल्याही बऱ्याच गोष्टी होत्या, तर त्याच्यामुळे व्हिडिओ बरेच दिवस झाला आपले आलेले नाहीत। मी शूट करत होते त्याच्या वेळेस मला एक कॉल आला। मी बरेच पार्सल मागवलेले आणि त्याच्यातलंच हे एक पार्सल आहे। मी हे मंगळसूत्र आणि हे वटपौर्णिमे दिवशी माझ्यासाठी खूप सरप्राइजिंग होतं बरं का। मी ऑनलाईन मेशोवरून काही मंगळसूत्र मागवलेली, कारण असंच ड्रेसवरती वगैरे वेअर करण्यासाठी, बाहेर आपण निघालो कुठे तर मग त्याच्यासाठी वेअर करण्यासाठी मंगळसूत्र मागवलेली। तर खरंच मला खूप छान त्याची क्वालिटी भेटलेली आहे। 3 मंगळसूत्र होती तर त्याची खूप छान क्वालिटी भेटलेली आहे बघा। आणि आता ह्याचा ट्रेंड चालू आहे बरं का। हा जो एक पेंडल आहे त्याचा ट्रेंड चालू आहे। बरेच पेंडल आहेत, हे वरचं तर कॉमन येतं, पण बरेच पेंडल आहेत, पण त्याचा सध्याचा तर हा ट्रेंड चालू आहे आणि मला खूप जास्त आवडलेलं, तर त्याच्यामुळे मी ते ऑर्डर केलं आणि त्याची क्वालिटी खरंच खूप छान प्रकारे मला भेटली। त्याच्यामुळे मी अजून पार्सल काही जे होते जे की मला माझ्या बेडरूमसाठी डेकोरेट करायचे होते तर ते मी मागवलेले, ते आता पार्सल येतात। आणि असं झालेलं आहे, मी बऱ्याचदा रील्सला काही व्हिडिओ पाहिलेले आहेत की आता मी एवढे पार्सल मागवले ना, मला म्हणजे डायरेक्ट त्या ह्याचा डिलिव्हरी बॉयचा कॉल येतो की तुमचं पार्सल आले, घरी आणून रिसीव करतो। तसं झालेलं आहे माझं। आता त्यांचा कॉल आला, ते बोलले तुमच्या घरी आणून देतो। ठीक आहे बोलले, तर मग आता ते पार्सल आलेले, तेही ओपनिंग मी तुमच्यासोबत शेअर करते। तर मी 2 व्हिडिओ टाकले माझे फुल लॉगचे। हे कसं आयडेंटिटीमध्ये येतं ना आपलं लॉग, आणि आपले शॉर्ट जे आहेत आपण ते फुलमध्ये टाकतो, तर तसंच मी पूर्ण माझा लुकमध्ये टाकलेले तर मिनी लॉग। तर त्यावेळी बऱ्याच ना माझ्या फ्रेंड्स ज्या आहेत आणि ज्या जवळच्या जे की खरंच खूप लक्ष देऊन ऐकतात, त्या लोकांना जरासा डाऊट आला, थोडासा डाऊट आला मला। त्यांनी कमेंट्स केल्या, ताई गुड न्यूज आहे का? तर यस, गुड न्यूज आहे, पण मी ह्या गोष्टी रिव्हील केल्या नाहीत। आता माही 1.5 वर्षाची झालेली आहे, त्याच्यामुळे आता मी ही गुड न्यूज तुमच्यासोबत रिव्हील करते। तुम्हाला आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे, प्रेग्नेन्सी म्हणजे खूप लवकर ठेवली वगैरे, तर आता असं काही नाही, माही 1.5 वर्षाची झालेली आहे बराच। कारण पुढच्याही गोष्टी आहेत भविष्यातल्या की बाबा त्याही आपल्याला कुठेतरी जाऊन खूप काही अचीव करायचं आहे लाईफमध्ये, तर मग सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो। तर त्याच्यामुळे आम्ही प्लॅनिंग केलं होतं। तर आता माही 1.5 वर्षाची झालेली आहे, त्याच्यामुळे कोणतीच ती त्रास वगैरे, आई वगैरे आहे तिला सांभाळण्यासाठी, त्याच्यामुळे जास्त काही लोड नाही आहे मला तिचा। आणि ती खूप समजूतदार आहे बरं का, लहानपणीच म्हणजे ती खूप तिला म्हणजे समजूतदार आहे। नक्कीच ती कोणाला तिच्या कोणत्या गोष्टीला हात लावू देत नाही। मला तर पुढे विचार येतो की ही येणाऱ्या बाळाला कोणाला हात लावता येईल का नाही, किंवा मलाच हात लावू देते की नाही काय माहीत। तिचं तसंच आहे, तिचं अगदी ना घरातली आपली सुई जरी असेल ना तर त्याला कोणत्याही शेजारच्या व्यक्तीला हात लावू देत नाही। मग ती घरातली जरी व्यक्ती असेल ना, माझ्याही कोणत्याच म्हणजे एखादी गोष्ट माझ्या, आता मी हे मंगळसूत्र घातले, एकदाच माझ्या गळ्यात तिने पाहिलं ना, ती सेकंड टाईम कोणाला त्या मंगळसूत्राला हात लावणे आलं होते ना, तसं तिचं काम आहे। एकदा माझ्याकडे पाहिले की ती माझीच आहे, आणि तिच्याकडे जर ती गोष्ट गेल्या का तर ती तिचीच आहे, मग ते दुसऱ्या कोणी त्याला हात लावायचं। मग आता मला पुढचंच टेन्शन येतं की अरे ही येणाऱ्या बेबीला हात लावू देईल का नाही कोणाला। तर मग तशी ती खूप समजूतदार आहे, कारण ज्या त्या गोष्टी वेळेनुसार होत जातात, पण होतील सगळ्या गोष्टी हळूहळू मॅनेज, कारण बरेच जण आहेत। आणि आता ॲडमिशन माझं डिग्रीला घेण्याचं म्हणजे चाललेलं आहे, कारण तिथं पण आहेत आता माझ्यासोबत। आणि माझी फ्रेंड मी लहानपणापासून आम्ही सोबत होतो, अगदी अंगणवाडीपासून ते लग्न होईपर्यंत सोबत होतो, तीही ॲडमिशन घेणार आहे, तर त्याच्यामध्ये ॲडमिशनसुद्धा घ्यायचं चाललेलं आहे डिग्रीला। तर आता डिग्रीला ॲडमिशन आम्ही तिघंही सोबत घेणार आहे, दिदा, मी आणि सुजित भाऊजा, आम्ही तिघंही ॲडमिशन सोबत एकाच कॉलेजला घेणार आहे।
तर येण्या जाण्याची पण सोय होते. आणि मी तर काही रेग्युलर करणार आहे किंवा नाही करणार आहे, पण दिदा असल्यावर काही टेन्शन नाही मला. मग तर ते कागदपत्र डॉक्युमेंट त्या बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. डॉक्युमेंट काढणं ते पळापळ आणि हे नाही आहे त्याच्यात. हे असल्यावर कसं होतं आणि गाडीचा त्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. गाडीही चालत नाही, नाहीतर गाडी असले की सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आणि आत्ता गाडी नाही आहे त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट वगैरे त्याला बराच वेळ जातो आहे. कोणाला टाईम असेल तर मग येणं जाणं. तर आता ॲडमिशन आता उद्या परवा दिवशी आम्ही जाणार आहे ॲडमिशन घेण्यासाठी. आत्ता सध्या तरी हे नाही आहेत. आणि आता हॉस्पिटलला जायचं आहे महिन्याची ट्रीटमेंट चेकअपसाठी, मंथली चेकअपसाठी आता हॉस्पिटलला जायचं आहे. तर बापू आणि मी निघालेलो आहे, कारण हे नाही आहेत आता. हे तर मला वाटतं बेबी शॉवरला डायरेक्ट येणार आहेत. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या एकटीवर आहेत. आता बापूंनी हॉस्पिटल निघालं. मी तुम्हाला माझं पार्सल आलं ते तुम्हाला दाखवते. काय चालवलंय तू? उठवा त्याला उठवा. नको पॅन्ट कांदा करायला. खाली बसवा, दाबा खाली दाबात बसवा. घ्या. काय होतं? काय आले? मी ऑर्डर केलं होतं आर्टिफिशियल प्लांट, कारण मला बऱ्याच दिवसापासून माझ्या बेडरूम मेकओव्हरसाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी मला मागवायच्या होत्या. आणि फायनली रूमला कलर द्यायला सुरुवात केल्यानंतर मी ह्या गोष्टी ऑनलाईन मागवायला सुरुवात केली. कारण माझी रूम मला अशी खूप अशी मेकओव्हर करून ठेवायची, तर मलाही त्या गोष्टी खूप जास्त आवडतात. त्यानंतर मी हे पार्सल ओपन करते आणि मला वाटलं नव्हतं मला जेवढं पाहिजे तसं पार्सल येईल, पण त्याहूनही खूप छान सुंदर असे पार्सल आले. आय होप की आता हे फक्त भिंतीवरती चिटकवल्यानंतर हे स्टिकर्स जे आहेत ते छान दिसावेत व्हाईट कलरमध्ये. आणि मी तसेच मागवलेले व्हाईट कलरमध्ये उठून दिसणारा कलर रेड कलरचे हर्ट मी मागवलेले. तर कसे आलेत ते मला कमेंटमध्ये सांगा. पण पार्सलची ना क्वालिटी खरंच खूप छान आलेली. मला जसे आर्टिफिशियल प्लांट्स पाहिजे होते तसेच अगदी छान प्रकारे आले. त्यांची हाईट वगैरे खूप छान प्रकारे. मला वाटलं की ते छोटं येते काय, कारण दिसताना खूप छोटंसं दिसत होतं. तर म्हटलं पण नाही, ते मीडियम साईजमध्येच आलेलं आहे. आणि स्टिकर पण खूप छान आहे. ते नंतर म्हणजे भिंतीला लावल्यानंतर छान दिसतील, म्हणजे व्हाईट कलरमध्ये रेड जरा उठवून दिसेल.